हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण अधिक मास उद्यापन कसे करावे, कोणी करावे व कधी करावे ह्याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका. अधिक मास आता 15 जून 2026 सोमवार ह्या दिवशी समाप्त होत आहे. त्या दिवशी अमावास्या असून शेवटचा दिवस आहे. अमावास्या सोमवारी आली आहे, त्यामुळे तिला सोमवती अमावास्या असे म्हणतात. अधिक मासची समाप्ती होण्याच्या अगोदर अधिक मासचे उद्यापन करायचे आहे. पण हे उद्यापन कोणी करायचे, कसे करायचे व केव्हा करायचे ह्याची आपण सविस्तर माहिती बघणार आहोत. अधिक मास हा भगवान विष्णू यांना समर्पित आहे. ह्या महिन्यामध्ये भगवान विष्णू यांची मनोभावे पूजा अर्चा, मंत्रजाप, विष्णू सहस्त्रनाम, श्री स्वामी समर्थ यांचे संक्षिप्त गुरुचरित्रचे किंवा अजून कोणते व्रत महिनाभर केले असेल, पारायण केले असेल किंवा कोणतेसुद्धा उपवास किंवा व्रत संकल्प करून केलेले असेल त्याचे आपल्याला उद्यापन करायचे आहे. किंवा आपण संकल्प करून सत्यनारायण व्रत केले असेल किंवा आपण उद्यापन करावे. व्रत उद्यापन करणे हे खूप पवित्र मानले जाते. किंवा ज्यांनी 33 दिवे दान केले आहे किंवा 33 वस्तू दान केल्या असतील तर त्यांनीसुद्धा अगदी साध्या पद्धतीने उद्यापन करावे. एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापन करताना आपण मोठ्या प्रमाणामध्ये करू शकता किंवा अगदी संक्षिप्तसुद्धा करू शकता. आपल्याला जास्त काही दिखावा करून उद्यापन करायचे नाही. आपण आपल्या ऐपतीनुसार दान करू शकता किंवा आपल्याकडे जशी परंपरा आहे त्यानुसार आपण उद्यापन करू शकता. आपण एखादे फळ गरजू व्यक्तीला देऊनसुद्धा त्याचे उद्यापन करू शकता. आपली त्याच्या मागील भावना पाहिली जाते. आपण उद्यापनाच्या दिवशी 33 अनारसे देऊ शकता किंवा 33 दिवे दान करू शकता किंवा 33 वस्तू दान करू शकता. ज्यांनी व्रत केले आहे त्यांनी उद्यापन जरूर करावे. त्यामुळे त्याची शुभ फळं प्राप्त होतात. आपल्या आर्थिक अडचणी दूर होतात. दुःख दारिद्र्य नष्ट होते. मुलांची व पतीची व घरादाराची प्रगती होते. मोक्ष मिळतो. धन संपत्ती प्राप्त होते. पितरांचा आशीर्वाद मिळतो. आता आपण अधिक मास उद्यापन विधी काय आहे ते बघूया. अधिक मासमध्ये उद्यापन करणे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्याचे आपल्याला पूर्ण फळ प्राप्त होते. जर आपण व्रतसंकल्प करून संपूर्ण महिना सेवा केली पण त्याचे उद्यापन केले नाही तर त्या व्रताचे आपल्याला फळ प्राप्त होत नाही. अधिक मासच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावास्या या दिवशी उद्यापन करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते. सकाळी लवकर उठून स्नान करा. स्नान करताना त्यामध्ये थोडे गंगाजल टाका. मग स्वच्छ कपडे परिधान करून व्रत पूर्ण झाले असा संकल्प करा. घरातील देवघर साफ करून छान सजवा. एक कलश ठेवा. त्यामध्ये जल, सुपारी, कॉईन व आंब्याची पाने ठेवा. भगवान विष्णू, श्रीकृष्ण भगवान यांची मूर्ती स्थापित करा. त्यांना पंचामृतने स्नान घाला व पिवळे वस्त्र अर्पित करा. आपण हवनसुद्धा करू शकता व हवन करताना त्यामध्ये तेल तूप टाकताना ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जाप करा. त्यानंतर आपण मिठाई किंवा अनारसे किंवा धोंडे बनवून आपण नैवेद्य दाखवू शकतो. उद्यापन केल्यावर दान नक्की करा. गरीब जरूरतमंद लोकांना दान द्या. ब्राह्मणाला अन्न, वस्त्र, फळ व दक्षिणा द्या. शक्यतो 33 या संख्येमध्ये दान करा. कारण की अधिक मासमध्ये 33 या अंकाला खूप महत्त्व आहे. या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा भागवत ह्याचे पठण करा. आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा उद्यापन करू शकता. आपण अधिक मास उद्यापन करताना विवाहित जोडपीसुद्धा बोलवू शकता. आपण 13 जोडपी बोलवू शकता किंवा एक जोडीसुद्धा बोलवून त्यांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून त्यांना अन्न व भेटवस्तू देऊ शकता. किंवा आपण दिव्याचे सुद्धा दान करू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.